नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण सर या ठिकाणी इयत्ता 6वी वर्गातील नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली कविता मान्सून. तर आपण ही कविता या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन अभ्यासक्रमामध्ये ही जी कविता आहे त्या कवितेबद्दल आपण माहिती पाहत असताना मान्सून हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपल्या लक्षात येते आणि ते म्हणजे काय असते, तर पहिलं पाऊस. थोडक्यात मान्सून म्हणजे पहिलं पाऊस. जेव्हा ही पृथ्वी पाण्यासाठी आतुरलेली असते, तेव्हा जो पाऊस पडतो, त्याच पावसाला आपण काय म्हणतो? मान्सून म्हणतो. आणि ही एक निसर्ग कविता आहे आणि ती कविता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ही कविता पाहण्या अगोदर तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती मिळतील. म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर कविता पाहण्या अगोदर आपण या कवितेत जे हार्ड वर्ड्स दिलेले आहेत, जे वर्ड्स मुलांसाठी नवीन आहेत, कारण नवीन अभ्यासक्रमानुसार व्होकॅब्युलरीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. एक आगळीवेगळी व्होकॅब्युलरी या ठिकाणी वापरली गेलेली आहे. तर त्याचे अर्थ इथं मी खाली घेतलेलो आहे. तर या ठिकाणी पहा, पार्च्ड. पार्च्ड म्हणजे काय रे? खूप कोरडे आणि गरम झालेले. त्यानंतर स्ट्रेक, चमकणारी प्रकाश रेषा. त्यानंतर शिमर, मंदपणे चमकणे. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत लुकलुकणे असे म्हणतो. त्यानंतर पिटपॅट. पिटपॅट हा शब्द आवाज दर्शवण्यासाठी वापरला जातो आणि तो आवाज कशाचा? पावसाच्या थेंबाचा टपटप आवाज. त्यानंतर ड्रेंच्ड. ड्रेंच्ड म्हणजेच पूर्ण भिजलेलं. तर बघा, वेट म्हणजे भिजलेलं आणि ड्रेंच्ड म्हणजे पूर्ण भिजलेलं. तर हा वेटचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर काय? होस्ड, जोराने पाणी शिंपडणे. पण स्प्रिंकल ज्याप्रमाणे पाणी शिंपडतो, ते जर वेगाने शिंपडलं गेलं तर त्याला आपण काय म्हणतो? होस्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता या ठिकाणी पाहूयात. तर द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड, इट्स सो parched. The fields are hungry, rivers are thirsty. O rain, rain, come our way. म्हणजे या कवितेमध्ये कवीने पावसाला विनंती केलेली आहे. पहा, पावसावर आपलं जीवन अवलंबून असते. त्यामुळे कवीने या ठिकाणी पावसाला विनंती केलेली आहे. आणि पावसाला विनंती करत असताना थोडक्यात उन्हाळ्याची पार्श्वभूमी, उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असते, त्याचं रेखाटन इथं केलं गेलेलं आहे. तर इथं द सन इज शायनिंग म्हणजे सूर्य हा चकाकत आहे. ओ सो हार्ड, आणि उन्हाळ्यामध्ये ऊन कसा असतो? खूप तीव्रतेचा ऊन असतो. त्याचा उल्लेख इथं झालेला आहे. द लँड हॅज ड्राईड, आणि ही जी भूमी आहे, ही जी पृथ्वी आहे, ती पूर्णपणे कोरडी आहे. इट्स सो पार्च्ड. आताच मी तुम्हाला पार्च्डचा अर्थ सांगितलेला आहे. खूप कोरडे किंवा गरम झालेले, तापलेलं म्हणू आपण. तर ही जमीन पूर्णपणे कोरडी आहे, त्याच्यासोबत तापली गेलेली आहे. द फील्ड्स आर हंग्री, आणि आपली जी शेतं आहेत, ते शेतं कशी आहेत? भुकेजलेले आहेत. त्यांना भूक लागलेली आहे. रिव्हर्स थ्रस्टी. थ्रस्टी म्हणजे तहानलेलं असणे. आणि आपली पृथ्वी ही काय, आपली नदी काय झालेली आहे? तहानलेली आहे. ओ रेन, रेन, कम अवर वे. आणि पावसा, तू आता ये, तुझं मार्ग धर, तू पृथ्वीकडे ये, असं या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. रेन, रेन इज ऑन हर वे, आणि हा रस्ता, हा जो पाऊस आहे, तो त्याच्या रस्त्यावरती यायला पाहिजे. फिदर्स स्प्रेड, द पिकॉक स्वे. आणि फिदर्स म्हणजे पंख, स्प्रेड म्हणजे पसरलेले असणे, आणि पिकॉक स्वे, स्वे म्हणजे मधुर गीत गाणे. तर मोर या ठिकाणी पावसाच्या आतुरतेत स्वतःचे पंख पसरून मधुर असं गीत गात आहे.
द क्लाउड्स आर डार्क. आणि या ठिकाणी जे ढग आहेत ते ढग कसे आहेत? डार्क. हार्क अँड लार्क. भव्य दिव्य असं ढग तयार झालेले आहेत. रेन रेन सीज ऑन हर वे. आणि हे जे पाऊस आहे ते पाऊस त्याच्या मार्गाला आलेला आहे किंवा त्याच्या मार्गाला यायला पाहिजे. कारण पावसामुळे संपूर्ण सृष्टी ही न्याहाळून निघते. पाऊस पडल्यानंतर सृष्टीवरती हिरवळ पसरवली जाते. त्यामुळे अनेक पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती त्याचबरोबर मानव या सर्वांना पावसाची आतुरता लागलेली असते. तीच आतुरता, तीच व्याकुळता या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर बघा, द क्लाउड्स दे गॅदर. आणि सगळे ढग काय झालेले आहेत? गोळा झालेले आहेत. गॅदर्स म्हणजे गोळा होणे. डॅश अँड थंडर. डॅश म्हणजे एकमेकाला आदळणे आणि आदळून आवाज करत आहेत, ज्याला आपण गडगडाट म्हणतो ढगांचा. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग. विजा. स्ट्रेक अँड सिमर. आता स्ट्रेक आणि सिमरचा अर्थ आपण पाहिलं. स्ट्रेक म्हणजेच काय? चमकणारी प्रकाश रेषा. आणि सिमर म्हणजेच काय? लुकलुकणे. तर या ठिकाणी लाइटनिंग म्हणजे जे विजा आहेत त्या विजा एकमेकाला धडकत आहेत, चमकत आहेत आणि त्याचा प्रकाश पृथ्वीवरती येत आहे. इथल्या लोकांना तो मंद मंद दिसत आहे. पिट पॅट आय फेल अ ड्रॉप. आणि मी काय फेल करत आहे? पिट पॅट म्हणजे पाऊस पडत असताना ज्या थेंबाचा आवाज असतो तो आवाज मी फील करत आहे. ओ रेन रेन सेज कम्स हर वे. आणि पावसा पावसा तू काय केलं पाहिजे? तुझ्या मार्गाला निघालं पाहिजे. द फेड्स आर ड्रेंच्ड. आणि आता पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडलेला असल्यामुळे जे शेती आहे, जमीन आहे, ते पूर्णपणे काय झालेले आहेत? भिजून निघालेले आहेत. द लँड इज सोक्ड. आणि जमीन ही पूर्णपणे भिजलेली आहे. द ट्रीज हॅव बाथड. आणि या ठिकाणी झाडं अंघोळ केलेली आहे. द रिव्हर होस्ड. आणि नदी देखील जोरात पाणी धडकण्याचा प्रयत्न करत आहे. द अर्थ इज हॅपी ग्रीन अँड चेरी. आता ही पृथ्वी आनंदी झालेली आहे आणि तिचा आनंद दिसत आहे. ओ रेन रेन कम अगेन. आणि पावसा तू पुन्हा पुन्हा ये. अशा प्रकारे ही कविता आहे. ही कविता ही कोण लिहिलेली आहे याबद्दल इथं काहीच माहिती देण्यात आलेली नाही. कारण याचा जो काही कवी आहे तो अज्ञात आहे. आणि अशा प्रकारची कविता आपल्याला इयत्ता 6वीला देण्यात आलेली आहे. तर तुम्ही या चॅनलवर राहा. यानंतर या कवितेखालील जे काही इंग्लिश वर्कशॉप प्रश्न उत्तर आहेत ते देखील आपण या कवितेतून देणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.